श्रावणातल्या शुक्रवारची जेवतीची कहाणी. आटपाट नगर होते. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केले, एका सुईणीला बोलावून आणले. अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीने होय म्हटले. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि म्हणाली, बाई, तू गरीब आहेस. तुझे बाळंतपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझे सुईणपण फुकट करीन. तसे ती बरं म्हणाली. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कुणास काही कळणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं. आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि डोहाळ्यांचे सोंग केले. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर पातळांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केले गेले. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागले तेव्हा सुईणीला बोलावणं आलं. ती ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझी पहिली वेळ आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, असे सांगून तिने तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिने नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून गेली आणि राजवाड्यात आली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचे कोड कौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासातल्या दर शुक्रवारी जिवती आईची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. राजपुत्र मोठा झाला. एक दिवशी फिरावयास निघाला. त्या दिवशी ही ब्राह्मणबाई आपल्या अंगणात न्हाऊन राळे राखत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यावयाची म्हणून त्याने निश्चय केला. रात्री हिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय देण्यास कशाला भिईल? हे ऐकून राजपुत्र मागे परतला. आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशी क्षेत्रास निघाला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाची मुले 5वीच्या दिवशीच मरून जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटत पसरलं आहे? जिवती उत्तर करते, अगं, माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी व जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी त्याने विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे याचा मुलगा वाढता झाला. पुढे काही दिवस गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घेण्याला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण काय? त्याने ब्राह्मणास विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवावयास बोलव, म्हणजे याचं कारण काय ते कळेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं.
राजाला निरोप पाठवला. मला जेवतीचं व्रत आहे. माझे नियम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला येईल. राजाने कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होते ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझे बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पाने वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढण्यास घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. 22 फुटला. स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितले की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई. असं म्हणून तिने सर्व हकीकत मुलाला सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला आणि त्यांच्यासुद्धा राज्य करू लागला. तर जशी तिला जेवती प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रावणातल्या शुक्रवारी आपण सुद्धा जर जेवतीची पूजा केली आणि एखाद्या शुक्रवारी एक सवाष्ण जेव घालायची, पूर्णावरणाचा स्वयंपाक करून जेवतीची पूजा करायची आणि तिची कृपा आपल्या मुलाबाळांवर होईल. आपल्या मुलांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं म्हणून तिच्याकडे ही प्रार्थना करायची. जेवती माता की जय.